नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकलपट्टी जवळपास निश्चित झालेली आहे. ती कधीही या 2 दिवसात होऊ शकते. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा झटका आहे. परंतु ते जाता जाता मात्र 20-25 आमदार घेऊन जातात का काय, हा सुद्धा आता विषय जोरदार झालेला आहे. आता या दोघांची पदं काढून घेण्याचं कारण काय? अजित पवार असताना हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होते दोन्ही. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राष्ट्रीय सचिव होते. मग असं अचानक काय झालं की बाबा ह्यांची पदच काढून घेतली गेलेली आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, जे अजित पवारांची राष्ट्रवादी, हे पुन्हा एकदा फुटणार का, असं आता जवळपास नक्की झालेलं आहे. त्यात भारतीय जनता पक्षामध्ये हे जातील असंही सांगण्यात येतंय की 22 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षात जातील. कोण म्हणतंय स्वतःचा पक्ष काढतील. म्हणजे वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या. तर आताची जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या ती कार्यकारिणी सुद्धा आपण सगळी बघणार आहोत. तर अजित पवारांच्या काळातली ती कार्यकारिणी जी होती ती सुद्धा आपण सगळी बघणार आहोत की बाबा हे सगळं आहे आणि आपल्याला जे वाटत होतं सगळं मिलेजुले आहे. तर नेमकं काय घडलंय, काय होतंय, ह्या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही शरद पवारांनी जवळपास 1990च्या दशकामध्ये केली. 90 च्या दरम्यान, म्हणजे थोडी अलीकड पलीकड असेल. तर तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे. बऱ्यापैकी आमदार निवडून येतात, सत्ता उपभोगलेली आहे बरेच वर्ष. मात्र सध्याच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे पडले. ते भारतीय जनता पक्षामुळं 2 तुकडे पडले. एक तुकडा शरद पवारांकडं, दुसरा तुकडा अजित पवारांकडं. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून 40 आमदार घेऊन बाहेर पडले, भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले, सत्तेमध्ये आले. आता हे सगळं शरद पवारांचाच कटकार असताना असू शकतं. परंतु अजितदादांचं 28 तारखेला निधन झालं. त्याला 3 महिने उलटून गेले. अजित पवारांचं निधन झाल्यानंतर मात्र त्या कार्यकाळामध्ये बऱ्याचशा उलाढाली झाल्या. बरंच काय काय राजकारण रंगलेलं आहे. तर अजितदादांची जे त्या काळचे जे बॉडी होती राष्ट्रीय कार्यकारिणी, तर ती राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा आपण बघूया की अजित पवारांनी जी राष्ट्रीय कार्यकारिणी त्यावेळेस स्थापन केलेली होती, तर त्या काळात त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोण कोण होतं ते अगोदर बघू आपण, त्यानंतर त्याच्यावरती विश्लेषण करू. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित अनंतराव पवार यांचं नाव होतं. तर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाच्या नंतरचा जो कार्यकारी अध्यक्ष असतो ते प्रफुल्ल पटेल यांचं नाव होतं, प्रफुल्ल पटेल. आणि महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, तेच राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा. त्यानंतर मात्र सरचिटणीस म्हणून शिवाजीराव गर्जे होते. राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार नव्हते, म्हणजे राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काळामध्ये. परंतु आता मात्र बराचसा बदल झालेला आहे. म्हणजे आताची जर आपण राष्ट्रीय कार्यकारिणी पाहिली, म्हणजे त्यावेळेस बघा, अजितदादांच्या कार्यकाळामध्ये सुनील तटकरे हे आणि प्रफुल्ल पटेल हे 2 नंबरचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो होता त्याच्यामध्ये त्यांना 2 नंबरचं, अजितदादानंतर त्यांना महत्व होतं. सगळे जे निर्णय आहेत ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मिळून त्या कार्यकाळामध्ये घेत होते. परंतु आता पक्षानं त्यांची गच्चंती केलेली आहे. आणि गच्चंती केल्यानंतर आता ती सुद्धा आपण राष्ट्रीय कार्यकारिणी आपण बघूया. बघा, त्या काळात अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता तिथं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी आहेत. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल होते. तिथं आता शिवाजीराव गर्जे यांना घेतलेलं आहे. सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आता घेतलेले आहेत. राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार घेतलेले आहेत. म्हणजे सगळी पदं महत्वाची जी आहेत ती घरात ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष,
सरचिटणीसपदी पार्थ पवार आणि राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार. आता तिजोरीच्या चाव्या सुद्धा ह्या पवारांना आपल्याच ताब्यामध्ये ठेवले गेलेले आहेत. आता इतर जे राष्ट्रीय सचिव आहेत ते अविनाश आदिक आहेत, सना मलिक आहे, धीरज शर्मा आहे, संजय प्रजापती आहे, राणा रणवीर सिंग आहे, डॉक्टर रमन प्रीत सिंग आहे, धनंजय शर्मा आहे, डॉक्टर अभिषेक बोके आहेत. ही सुद्धा मंडळी या कार्यकारिणीमध्ये आहेत. आता ज्यांच्याकडे काही पदच नाही दिलेलं असे दोनच व्यक्ती आहेत. ते कोण म्हणजे 22 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकाला कुठलं ना कुठलं पद दिलेलं आहे. परंतु प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्यकारी अध्यक्ष होते पहिले, परंतु आता त्यांच्याकडे कुठलंही पद नाही. सुनील तटकरे आधी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते, परंतु आता त्यांच्याकडे कुठलंही पद त्यांच्या नावासमोर लिहिलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की ह्या दोघांची सुद्धा पक्षातून जवळपास हकलपट्टी करण्याचं जवळपास फायनल झालेलं आहे. आता पटेल आणि तटकरे या दोघांच्या म्हणजे अजितदादांच्या कार्यकाळामध्ये हे मोठं यांच्याकडे पद होतं. पुन्हा पार्थ पवार आणि जय पवार हे दोघं हे पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नव्हती, ती पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत आलेले. आणि राहिली गोष्ट छगन भुजबळ यांची. छगन भुजबळ यांना सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं नाही, डावललेलं आहे. म्हणजे हा सुनित्रा पवार यांनी आता निवडणूक आयोगाला जी यादी पाठवलेली आहे की आमची ही सदस्य निवड जी आहे ती याप्रमाणे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये धक्कातंत्र म्हणजे प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते त्यांचं नाव गायब केलेलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरेंचं नाव नाही. म्हणजे अशा पद्धतीनं सध्या हे वातावरण झालेलं आहे. या दोघांची अद्याप हकलपट्टी झालेली नसून त्यांची पदं काढून घेण्यात आलेली आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता पक्षानं ह्याच्यावरती काय सांगितलेलं आहे की 11 मे 2026 रोजी स्पष्टीकरण पक्षानं दिलेलं आहे की माध्यमांमध्ये जी यादी फिरते त्याच्यामध्ये की बाबा हे कम्प्युटर मिस्टेक झाली, नावं लिहिताना चुकली नावं आणि आता ते आम्ही पुन्हा दुरुस्त करून देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे मोठ्या नेत्यांची नावं कधीही चुकू शकत नाहीत. आता यामुळं बघा आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्हीच्या दोन्ही नेते नाराज झालेले आहेत. आता यांच्यावरती नाराजगी सुनित्रा पवार पार्थ पवार यांची का वाढली असेल? बघा, अजित पवार यांचं निधन 28 तारखेला झालं. त्यानंतर अजितदादांचे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष नसताना पुन्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष काम बघत असतो. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाच्या सहीनं परत नवीन जी अध्यक्ष निवड किंवा जी काय पत्रव्यवहार असतो तो या सुनित्रा वहिनींच्या परस्पर यांनी हा पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये बराच फेरफार केला. हे सुनित्रा वहिनी पार्थ पवारांच्या निदर्शनास आलं आणि त्यावेळेसच त्यांनी ठरवलं की या पट्ट्याची आता हकलपट्टी केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, नाहीतर हे दोघ जण मिळून आपला पक्ष काबीज करतील असं झालं. परंतु सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. जे अजितदादाचे 41 आमदार आहेत त्यातले भारतीय जनता पक्षाला मानणारे सुद्धा बरेच आहेत ते, आणि त्यामुळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत यातले बरेच जण जातील. आता बरेच जण जातील म्हणजे काल परवा जे रोहित पवार यांनी जे एक वक्तव्य केलं की बाबा 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जातील आणि भारतीय जनता पक्षामधून निवडणुका लढवतील, असं जे रोहित पवारांना जे सांगितलेलं आहे ते सुद्धा तितकंच खरं आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत त्यापैकी अनेक जण हे अजितदादांच्या निधनानंतर आता नाराज लोक आहेत आणि त्यामध्ये बरेच भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत की ज्यांना तिकीट तिकडे मिळालेलं नाही म्हणून ते तिकिटासाठी इकडे आलेले आहेत. ज्यांना भाजपमध्ये तिकीट नाही मिळालं त्यांना शिवसेनेतनं उभा केलं किंवा कोणाला राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उभा केलं, आणि जे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यातले बरेच जण हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे आहेत. त्याच्यामुळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत यातले बरेच जण जातील आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन निवडणुका लढवतील. जे रोहित पवारांना सांगितलं गेलेलं आहे ते
तीळ मात्रही त्याच्यामध्ये खोटं नाही, सत्यता आहे. बरेच जण सुनेत्रा पवारांना सोडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सोबत जातील असंही एकंदरीत सांगण्यात येतं. आता सुनेत्रा वहिनी पक्ष ताब्यात घेतल्यानंतरच घेतला आणि ही पक्षामधली आता पक्षात जे काही बंडखोर आहेत किंवा विरोधात काम करणारे आहेत या सगळ्यांची गच्चंती करायला सुरुवात केली का? नक्कीच केलेली आहे. बघा, परवा चंद्रकांत पाटील हे सुद्धा म्हटले की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालं पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे. आता त्याहून दुसरा एक व्हिडिओ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हायरल होतोय. तो म्हणजे असा आहे की एका महिला नेत्याचं ब्युटी पार्लरचं बिल हे पक्षाच्या अकाउंटवरून भरण्यात आलेलं आहे, पक्षाच्या खात्यावरून भरण्यात आलेलं आहे. आता ब्युटी पार्लरचं जर बिल पक्षाच्या खात्यावरून भरलं गेलं तर त्याबाबत मात्र मोठी नाराजगी उफळून येणार, हेही तितकंच खरं आहे. त्या महिलेचं हॉटेलला राहण्याचं बिल, जेवणाचं बिल, परत तिचं ब्युटी पार्लरचं बिल, जे काय हजामत केली असेल किंवा काय केलं असेल, अंगावची केस काढले असतील किंवा काय काय केलं असेल ब्युटी पार्लरला जाऊन, याचं सगळं बिल पक्षाच्या नावावर टाकलं. ज्या हॉटेलला मुक्कामी राहिले ते सुद्धा बिल पक्षाच्या नावावरती टाकण्यात आलेलं होतं. आणि याच्यामुळं काहीस पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी ह्या नाराज होते की बाबा पक्षाचा पैसा जर तुम्ही अशा पद्धतीने जर उधळपट्टी करत असाल तर मग त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला पक्षाने एवढी मोठी पदं दिली ती तुम्ही तुमच्या स्वखर्चातनं खर्च करू शकत नाही. अक्षरशः पार्लरचं बिल सुद्धा जर तुम्ही पक्षाच्या खात्यावर जर लावणार असाल तर मात्र अवघड परिस्थिती आहे, असं काहीच एकंदरीत चित्र झालं. आणि यामुळंच सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार हे नाराज झाले, शरद पवार नाराज झाले म्हणायचं. आता शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी आहे, ही राष्ट्रवादी वेगळी आहे, परंतु तरी सुद्धा असंच म्हटलं जातं की ह्या नाराजीचा फटका हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बसला, हेही तितकंच खरं आहे. आता हे दोघं फक्त नामधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधीही या दोघांची पक्षातून हकलपट्टी होऊ शकते, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे हकलपट्टी झाल्यातच जमाय, पदं काढून घेतली म्हणजे तुम्ही आता बिनकामाचं पक्षामध्ये राहू शकत नाही, असाच त्याचा एक अर्थ होतो. आणि संदेश सुद्धा तसाच दिला गेलेला आहे की तुम्ही तुमचं पक्षामध्ये आमच्या काहीही काम नाही, तुम्ही तुमचं आपलं बघा, असाच एकंदरीत संदेश याच्यातून जातोय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.